रावेर यावल परिसरात कडाक्याच्या थंडीमुळे किडी पिकावर चरखा आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव आला आहे. हे किडीला घेरल्याचं चित्र आहे. 2 दिवसापासून या ठिकाणी किडी उत्पादक रावेर यावल परिसरातील तापमानात मोठी घट झाल्याने तापमान 11 ते 8 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचलेलं आहे. त्यामुळे कडाक्याच्या थंडीने थेट फटका किडी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची भीती या ठिकाणी व्यक्त केली जात आहे. वाढत्या थंडीमुळे किडी पिकावर चरका आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. किडीचं जे पीक आहे उभं खोड हे खराब होत चाललेलं आहे. त्यामुळे मोठी चिंता शेतकरी वर्ग व्यक्त केली जात आहे. उभं किडीचं पीक जे आहे हे करपा लागलेलं आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी हे जे पीक आहे हे अक्षरशः खराब होत चाललेलं आहे. पिवळं पडत चाललेलं आहे. करपा लागलेला आहे. चरका रोगाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. अत्यंत हवालदिल जळगावचा रावेर आणि यावल परिसरातील केळी उत्पादक शेतकरी या ठिकाणी सापडलेला आहे. या ठिकाणी केळी उत्पादक शेतकरी प्रचंड चिंतेत सापडलेला आहे. कडाक्याच्या थंडीमुळे चरका आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव या ठिकाणी वाढला आहे. उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी वर्ग या ठिकाणी कृषी विभागाकडे केल्याचं व्यक्त केलं जात आहे. त्यामुळे या ठिकाणी प्रचंड चिंतेत शेतकरी वर्ग सापडलेला आहे. कॅमेरा पर्सन मंगेश ढोलेसह रवी गोरे, TV9 मराठी, रावेर यावल जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.